लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा चांगलाच धसका घेतला असल्याचं दिसून येतंय। या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्याचं व्हेरिफिकेशन करण्याकरता लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1 रुपया पाठवण्यात येणार होता। मात्र यावरून विरोधकांकडून टीका होईल, त्यामुळे आता सर्वच पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की 1 रुपया आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेलाय का बघायचा, कारण शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये गैरसमज होतात फार। म्हणून असं आमच्या लक्षात आलं की 1 रुपया दिला म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील, म्हणून सगळी रक्कम काही लाभार्थ्यांना टाकून ती करेक्ट जाते का बघण्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो कालपासून सुरू झालेला आहे। दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावानं पुण्यातील एका महिलेकडून 20 लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी तोतया पोलीस अधिकारी नरेंद्र गुप्ता याच्यावर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी समजित सिंह घाटगे यांच्या पत्नीचीही 20 लाखाची फसवणूक झाली होती, त्यामुळे 20 लाख रुपये आकड्याचा हा योगायोग काय आहे असा सवाल केला। माझी बदनामी करण्याकरता हे षडयंत्र असावं। या प्रकरणी आपण पुण्याच्या पोलीस आयुक्तांना संबंधित घटनेबाबत कठोर कारवाई करून चौकशी करण्याच्या सूचना करणार असल्याचं सांगितलं। अशा घटनेबाबत कारवाई का होत नाही, आरोपींना अटक का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मला बदनाम करण्याचा एक डाव असावा। पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या त्याच्यामुळे ते आयुक्त गडबडीत असं फोन केला, मी आज दुपारी करणार आहे त्याला, त्यांनी दोन्ही तरी केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कोणी रचलंय काय, कारण माझं नाव महाराष्ट्रीय लोकांना असं 3-4 वेळा सांगावं लागतंय। कोण मुशरफ म्हणतात, कोण मुश्रीफ म्हणतात, कोण मुस्लिम म्हणतात, तुम्ही बघितलं असाल। ह्या बिचारा दोन्ही परराज्यातल्या दोघाला माझं नाव कसं पाठ, आणि ना माझं शंकित शुल्क कोणाची नाही, हे अशी फसवापासून याचा एकदा निपात झाला पाहिजे आणि अटक का होत नाही। मला जर फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील, फेक असतील समजू, पण पैसे आरटीजीएस द्वारे गेले ना, दोन्ही ठिकाणी आरटीजीएस पैसे गेले आहेत, ते सापडत कसे नाहीत। सायबर पोलीस आपलं काय करतंय, काय वय असं सारखं फसवणार, लोक फसणार, हे काही कडक याचं हे व्हायला पाहिजे। मी त्या गुप्ताला आज कडक शब्दात याचा शोध लावण्याचे मी सांगणार आहे। कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत, त्यामुळे जनतेमध्ये याबाबत प्रचंड रोष आहे। जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल आपण कोल्हापूरवासियांची माफी मागत असल्याचं सांगून गणेश उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे मुजवण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यांनी प्रांजळपणाने केली की ती माझी चूक होती। आता मी कसं म्हटलं की कोल्हापूर शहरामध्ये जे खड्डे आहेत त्याची मी मनापासून सगळ्या जनतेची माफी मागतो। ही परिस्थिती व्हायला नको होती, पण आता पुढे काय माफी केलं पाहिजे। आता आपल्याला गणपतीपूर्वी ताबडतोब खड्डे मुजवावे लागतील। मी आयुक्ताला घेऊन बसणार आहे आणि त्यासाठी आमच्या जीपीडीसीतून काय निधी ताबडतोब देता आला खड्डे मुजवण्यासाठी मी तात्काळ त्यांना देणार आहे। गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर दगड पडल्यास मुस्लिम समाजाच्या मोहरम मिरवणुकीवरही आम्ही दगडफेक करू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय। यावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी आमदार नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्यागोंधळात राहतात। सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात। अनेक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत। अनेक वेळा ईद असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळीचा पाडवा असेल, अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। वास्तविक त्याला गालबोट कुणी लावणे अशी माझी इच्छा आहे। राज्य सरकारनं नोकर भरतीबाबत काही कंपन्यांची नियुक्ती केली होती, त्यामध्ये ब्रिक्स कंपनी असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी केला होता। यावर बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी यामध्ये ब्रिक्स कंपनी नसल्याचा खुलासा केलाय।